हे घेऊन घ्यायचं. 10 इंच काय करायचं आपल्याला घडी घेऊन घ्यायची. दहा इंच आपली घडी झाली की आपण आता लांबीचे माप टाकायचे. 10 इंच घडी झाली. बॅक साईडची माप आधी टाकायची. 13 इंच बॅक साईडची लांबी आहे. 13 इंच लांबी टाकून द्यायची. फ्रंट साईडची 13.5 लांबी आहे. अर्धा इंच शिल्लक हे टाकून द्यायची. त्यानंतर शोल्डर आपलं 10 आहे म्हणजे त्याच्या अर्ध 5 होते ते 5 इंच टाकून द्यायची. जेवढं शोल्डर तेवढंच आपण कापखोल घेत असतो. तर ते ब्लाऊज द्या एकदा तुम्हाला ते सांगून देतो. हे बघा कापखोलीचं पॉईंट मी तुम्हाला लिहायला सांगितलं तर लिहिलं आहे का? किती आलंय? हे बघा हा असं शोल्डर असते आपलं. इथून असा हा पॉईंट 5चाच आलेला आहे. हा कापखोलीचा 5 हा 5चा पॉईंट कापखोलीचा शोल्डर इतकाच घेतलेला आहे. त्यानंतर घडी आपली 10 पाहिजे आहे. 10 घेतलेली आहे डॉटेड लाईन मध्ये. तर बॅक साईड असल्याच्या यानं पहिले आपण काय करतो याला 1.5 इंच घेतो आणि आपण ऍक्रस बेट आपलं चेक करून घ्या. 14 आहे म्हणजे आपल्या इथे 7 आलं पाहिजे तोपर्यंत आपल्याला ही लाईन घ्यायची. 7 येईपर्यंत लाईन घ्यायची कारण आपलं किती आलं होतं? 14 आलं होतं. म्हणजे इथं 7 आलं पाहिजे. 7 आलं पाहिजे म्हणजे 7 येईपर्यंत आपल्याला लाईन घ्यायची. भले इथून 1.5चे 2 आले तर चालेल पण आपल्याला किती पाहिजे ऍक्रस बॅक साईड यांचं 7. म्हणून हे 7 आपण इथे घेतलेलं आहे आणि हे लाईन मग बॅक साईड कम्प्लीट झालेली आहे. एवढं सोपं बॅक साईड आहे. त्यानंतर आडवा गडा आपला नेहमीप्रमाणे 2.5चा आणि मागील गडा यांचा 6.5 शिवून आहे म्हणून 7 अर्धा इंच वाढून आपण तो 7 घेतलेला. असं डॉटेड लाईन घ्यायची. ही डॉटेड लाईन घ्यायची आणि हा 1 इंच वर घेऊन गोल आकार द्यायचा. झाली कम्प्लीट यांची बॅक साईड. काहीच कठीण नाही. आणि हा डास मी तुम्हाला सांगितलाच आहे. वरून असा पॉईंट घेऊन सरळ लाईन घ्यायची डॉटेड आणि खालून हा डास कितीचा सांगितला तुम्हाला? 4 इंच. 4 इंचाचा हा बॅक साईडचा डास. काही कठीण आहे बॅक साईड मध्ये. किती सोपं आहे. लांबी टाकली आहे. शोल्डरचे माप घेतात त्याच्यावर अर्धा करून टाकला आहे 5 इंच. 5 इंचचा आपण काय केलं आहे? कापखोलीचं पॉईंट टाकलेला आहे. याला पॉईंट म्हणतात. हा पॉईंट डॉटेड पॉईंट. त्यानंतर इथून ऍक्रस बॅकचं माप जुळते का पाहिलेलं आहे. तसा 1.5 घेतला तर कमी पडत होतं म्हणून आपण 2 घेतलेला आहे कारण आपल्याला 7 पाहिजे शिव. ऍक्रस बॅक इथं दाटलं नाही पाहिजे म्हणून ते माप घेतलेलं. आणि हे गड्या झालंय. आता हे शोल्डर करेक्ट असल्याच्या नाते इकडूनच आपण लांबीचे माप फ्रंट साईडचे टाकणार आहोत. म्हणून इथं 13.5 टाकलेलं आहे. शोल्डर माप इथेच आहे. आता 5 इंच इकडची साईडची कापखोली डॉटेड लाईन घ्यायची आहे. परत आपलं छाती माप डॉटेड 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 असं घ्यायचं आहे. त्यानंतर गळा समोरचा 5चा डॉटेड डॉटेड घ्यायचा आहे. 5 घेतल्यानंतर परत हे 2.5 नंतर हे डॉटेड लाईन 1 इंच वर 1 इंच इकडे आणि हा आपला गोल समोरचा आकार. त्यानंतर कापखोलीच किती आपली ऍक्रस बॅक किती आलेली आहे? 13 आली आहे ना. 13 आलेली आहे म्हणजे 6.5 6 12 6.5 म्हणजे 13. तर इथं हा पॉईंट येतो तसा मोजून घेतला तर इथून 1 पेक्षा किंचित जास्त येतो. त्या पॉईंटहून आपल्याला कापखोलीचं मग हे माप असं न्यायचं आहे. इथून हे माप सरळ घ्यायचं आहे. इथून अर्ध्या कापखोलीपर्यंत सरळ आणि इथून आपल्याला असं राऊंड न्यावं लागते आणि मग हा आपल्या आकारात मिळवावा लागतो. असा हा फ्रंट साईडच्या कापखोलीचा आकार झालेला आहे. त्यानंतर आता हे लांबीचं माप टाकल्यानंतर तशी ही डॉटेड लाईन पूर्ण ओढून घेतली चालते परंतु आपल्याला शोल्डर याच्यासाठी की आपल्याला 13.5 हे माप मिळवण्यासाठी पूर्ण ओढले. हे आपलं कोणतं माप आहे? 13.5चं फ्रंट. कारण अर्धा इथं काय लागणार आहे? क्रॉसपट्टी. क्रॉसपट्टी आपली जास्त असते म्हणून. आता शिवून 2.5चे म्हणून आपण 3 2चं 3 2.5चं आपण इथं कापखोली यांची घेणार आहोत. डॉटेड डॉटेड लाईन मिळवायची आहे कटिंगची आणि ह्या लाईनीवर 5 इंच आपल्याला कापखोलीचं माप टाकायचं. त्यानंतर इथून 2.5 घ्यायचं.
त्यानंतर अशी डॉटेड लाईन 4.5 इंचावर घ्यायची. हे झाली यांची काय म्हणते कटोरी. आता ही एक कटोरी आहे कापड कटिंगची. ठीक आहे. आता हे कापड कटिंग आपल्याला काय करावं लागतं, हे कटोरी अशीच कापली तर बसणार नाही, म्हणून आपल्याला काय करावं लागते, आपण काय करत असतो म्हणून आता हे बॅक साईडला काहीच करावं लागत नाही. बॅक साईड आपली करेक्ट निघालेली आहे. हे आहे आपली बॅक साईड करेक्ट निघालेली आहे. याच्यात काहीच बदल करायची आपल्याला गरज आहे का, काही करावं लागते का, वाढवावं लागते का, नाही. कारण 13 इंच आपल्याला पाहिजे होतं तेवढं आपण घेतलेलं आहे. बॅक हे बाजूने निघालेलं आहे. त्यानंतर फ्रंट साईडसाठी जर तुम्हाला अखंड कटोरी काढायची असेल तर आपल्याला पहिले योकचा काही बदल करावा लागत नसतो, म्हणून योक पहिल्यांदा काढून घ्यायचा आहे. कापड कटिंग वाढीव कटोरीची आहे. तशाचे वाढीव कटोरीची आहे आणि याच्यातून डायरेक्ट कटोरी निघणार आहे. आता हे आपल्याला योक याच्यातून बाजूला काढून घ्यायचं आहे. योक फक्त आपल्याला बाजूला काढून घ्यायचं. हा योक बाजूला काढून घ्यायचं. आता आपली ही कटोरी कितीची आहे, 5 इथं आपल्याला दिलेली आहे. त्याला असं ओपन करायचं, इथं ओपन करायचं. कितीची कटोरी आपली ही 5. आता आपल्याला किती डाच वाढवायचं आहे,